रेशीम उद्योगाची यशोगाथा आपण भरपूर पाहिलेली आहेत. आज आपण शोकगाथा पाहणार आहोत. रेशीम उद्योग म्हणजे चीननंतर भारताचा क्रमांक लागतो आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचं साधन म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिलं जातं. लाखो कोटीचं बजेट केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी राखून ठेवलेलं आहे. एका एकरसाठी शेतकऱ्याला सिल्क समग्रमधून जवळजवळ 4,97,000 रुपये म्हणजे 4 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळतात. एवढा मोठा हा उद्योग असणारा आणि हा डबघायला काय येतोय त्याचं मी चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. शेतकरी बरोबर आहेत, त्यांचं शेड आहे. जवळपास 500 अंडी पुंजाचे नॉट स्पिनिंग ह्या एका 2 वाक्यांनी, नॉट स्पिनिंग या 2 वाक्यांनी कसा त्यांचा संसारामध्ये सगळा कार्यक्रम करून टाकला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. ज्यांच्या मार्फत समजा यांनी चॉकी यांच्याकडून घेतलेली आहे, तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही या आणि या प्रश्नाची उत्तर द्या. शेतकऱ्यामध्ये संभ्रम तयार झालेला आहे की चॉकी सेंटरवरून आम्हाला आळ्या चुकीच्या आल्या आणि त्याच्यामुळे ते असं झालं. तर मग तुम्ही सुद्धा आम्हाला पाहिजे की तुमचं सुद्धा मनोगत मला पाहिजे की तुम्ही काही चुकी करता का काय, आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. संशोधक मंडळी जे आहेत, जी एका अधिकारी क्लास 1 दर्जाचा अधिकारी रेशीम उद्योगमध्ये आहेत. क्लास 1 दर्जाचे जवळपास तुमचे संशोधक मंडळी रेशीम उद्योगामध्ये आहेत. त्यासाठी फार वेगवेगळे कार्यालय हजारो लाखो कोटीचे बांधलेले आहेत. मग हे सगळं असताना नॉट स्पिनिंग या वाक्याला उत्तर मिळू नये इतकं दुर्भाग्य भारताचं असायला पाहिजे असं मला नाही वाटत. पण आता हे व्हायला लागलेलं आहे, प्रत्यक्षात व्हायला लागलेलं आहे. जवळपास हा जो शेड तयार केलेला आहे शेतकऱ्यांनी 5 लाख रुपये व्याजाने काढून हा शेड तयार केलेला आहे. एकही रुपया शासनाचा यांना मिळालेला नाही आहे. तर स्वतःच्या हिमतीवर त्यांनी हे सगळं प्रपंच तयार केला आणि त्याच्यानंतर आता ह्या वर्षी त्यांना हा वाईट अनुभव आलेला आहे. ते एकंदरीत सगळ्या व्हिडिओची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण आहोत शेतकरी आणि आपलं घराणं मांडणं आपलं काम आहे. तर त्या माध्यमातून जे अधिकारी आहेत, जे संशोधक मंडळी आहेत, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा ही हात जोडून विनंती करतो. कारण रेशीम उद्योग करणारा शेतकरी हा मोठा नाही तर एक लहान सहान जमीन धारण करणारा हा शेतकरी असतो. तर त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू आणि ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, राम राम. माझं नाव दीपक आसाराम बुनगे. आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल. आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करायचे की सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर सर्वात प्रथम जो बोर्ड ठेवले जातं शेतकऱ्याकडून, शेतकरी आणतो चॉकीवाल्याकडून आणि त्या चॉकीवाल्यावर सध्या बोर्ड ठेवलं जातं की तुम्ही आम्हाला चॉकी बरोबर दिली नाही. तर आपण त्यांची पहिलेच ओळख घेऊ. भाऊ राम राम. राम. मी संतोष सखाराम वाघमारे, राहणार किक्कजळगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आमचं चॉकी सेंटर ओम कृषी चॉकी सेंटर म्हणून किक्कजळगाव येथे चालू आहे. अद्याप स्थितीमध्ये ऑटोमॅटिक सिस्टममध्ये सगळं चॉकी सेंटर चालू आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 80-90 शेतकऱ्यांना प्रत्येक बॅचला चॉकी पुरवल्या जाते आणि चॉकी उत्कृष्ट प्रकारे चॉकी दिल्या जाते व अंड्याची वाहतूक करण्यापासून तर शेतकऱ्यांच्या शेडवर जाईपर्यंत चॉकीची काळजी घेतलेली असते. मग शेतकऱ्याचं म्हणणं एक असतं की माझ्याकडे ज्या आळ्या आल्या ते नॉट स्पिनिंग यावर आलेले आहे. त्या नॉट स्पिनिंग म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे जर तुम्ही रेशीम उद्योगाशी संबंधित नसाल तर त्यांच्यासाठी सांगतो, पूर्ण आळी 8व्या दिवशी कोश करायला पाहिजे. तर ती 8 दिवसही खाती, 10 दिवसही खाती, 15 दिवसही खाती, पण ती कोशच करत नाही आणि शेवटी ती जागेवर मरून जाते किंवा त्याला एखादा रोग लागतो, नंतर फेकून द्यावं लागते. कोश न करणं याला म्हणतात नॉट स्पिनिंग. तर शेतकऱ्यांचा ठपका तुमच्यावर असतो की चॉकी सेंटरमधून आम्हाला आळ्या योग्य येत नाहीत. याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? आता नॉन स्पिनिंगचा मुख्य कारण अजून आतापर्यंत आम्ही 3 वर्षे झालो आहे झगडतो आहे. प्रत्येक वेळेस कार्यालय असेल, CSBचे अधिकारी असतील, त्यांचे शास्त्रज्ञ असतील, त्यांच्यापुढं प्रत्येक वेळेस बँगलोरला जाऊन घराणं मांडलं आहे किंवा हे प्रश्न मांडलेत. पण याचं त्यांच्याकडे फक्त एकच उत्तर आहे की त्या नॉन स्पिनिंग अवस्थेत गेल्या. पण त्या का गेल्या याचं उत्तर ते आज 3 वर्षापासून आम्ही झगडत असतानाही मिळत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे आता हे शेतकरी उभे आहेत, यांचे नॉन स्पिनिंगवर आळ्या गेल्यात. तर यांच्या शेतातील पाला जर टेस्टिंग करायला आम्ही घेऊन गेलेलो लॅबवर, त्या लॅबमध्ये पण त्याचा का जर काही रिझल्ट मिळत नसेल, त्याच्या काय कारण असेल आळ्या. हा पाला तुम्ही नेलेला आहे का लॅबमध्ये? हां. ह्या पाल्यामध्ये जे काही कीटकनाशक काय असेल ते
हे काही त्यामध्ये आलं का लॅब? त्याच्यात कुठलाही अंश लॅबवाल्याने आम्हाला त्याचा रिपोर्ट आमच्याकडे आहे. बरं. त्याचा कुठलाही अंश त्याच्यात दिलेला नाही. मग शास्त्रज्ञ म्हणते नॉन स्पिनिंग हे कीटकनाशकाद्वारे किंवा विषबाधेद्वारे होतं. तर मग त्या पाल्यात कुठंतरी 0.0% तरी विषबाधाचं प्रमाण यायला पाहिजे किंवा विषाचा अंश किंवा कीटकनाशकाचा अंश त्याच्यात यायला पाहिजे. ते कुठंही आम्हाला सापडलं नाही. किंवा आळीचं पण आम्ही टेस्टिंग केलं. आळीमध्ये पण काही त्या पाल्यातून गेलेली विषबाधेचे लक्षणं त्या टेस्टिंगमध्ये आले नाहीत. मग हे शास्त्रज्ञांचं काम आहे की हा प्रॉब्लेम कुठे आहे. आज रेशीम शेतकरी जर जागला तर आम्ही लाखो रुपये खर्च करून चॉकी सेंटर उभा केलेलं आहे, आम्ही जगतो. त्यांचा रेशीम उद्योग डबघाईला आला आहे. त्यांनी रेशीम उद्योग जर उखडून टाकला तर आम्हाला तोच पर्याय. म्हणजे पर्यायाने आज महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात रेशीम शेतकरी हा प्रामुख्याने मराठवाड्यात मुख्य पीक बनू पाहत असलेला रेशीम उद्योग आज डबघाईस आला आहे. आणि त्याच्यात त्याकडे कोणाचंही वरिष्ठ अधिकारी म्हणा किंवा शास्त्रज्ञ म्हणा यांचं दुर्लक्ष आहे. नॉन स्पिनिंग सांगून बाजूला होऊन जायचं. आज शेतकरी नॉन स्पिनिंग म्हणलं का शांत बसतायत. आणि सुरुवातीला जोपर्यंत त्या अज्ञानी होते तोपर्यंत चॉकी सेंटरवर यायचं की नाही, यांच्या चॉकी कुठलाही असन महाराष्ट्रातलं चॉकी सेंटर की शेतकरी चॉकी सेंटरवर आरोप करायचे की नाही यांच्या चॉकीमुळं झाले. पण आज सर्रास कुठूनही चॉकी घ्या, कुठून कोणा चॉकी सेंटरवरून घ्या, त्यांच्या आळ्या पोष अवस्थेत जात नाहीत. आज ते प्रत्येक बॅच याने आज 300 अंडीपुंजाची बॅच घेतली, सगळं केलं आहे, खत केलं, आंतर मशागतीपासून तर चंद्रिका टाकेपर्यंत टोटल काम केलं आहे. मग आज 300 अंडीपुंजाला त्यांचा किती खर्च झाला असेल. आज एकही रुपये त्यांच्या पदरात पडणार नाही. आज आम्ही शेडवर बघितलं आहे, आता त्यांना आळ्या फेकून द्यायच्या, जिवंत आळ्या फेकून द्यायच्या. 300 आणि 200 असे 500 अंडीपुंजे ना पूर्ण? हां, पूर्ण ही चालू बॅचचं सांग. चालू बॅच आणि मागची बॅच दोन नॉट स्पिनिंगवर गेलेले. हां, दोन त्यांच्या लगातार 2 बॅच. आज 500 अंडीपुंज त्यांची आज नॉन स्पिनिंगवर जाऊन आज 2.5 एकरची शेती त्यांची 100% तोट्यात लॉसमध्ये आहे. आणि त्यांचा जो काही उदरनिर्वाह असेल रेशीम शेतीवर आहे. बरोबर. तुम्ही शेड बघितलंय. आज त्यांना शासनाचा कुठलाही लाभ न मिळता खर्चाने त्याच्यात उत्पादन भेटतंय ह्या हिशोबाने त्यांनी लागवड करून शेड उभारलंय. शेड पण अद्यावत पद्धतीने त्याच्यात त्याच्यामध्ये सगळंच लावलं त्यांनी. हा, तुमचे मच्छरदाणी आहे, पावसापासून शेडनेट आहे, फवारणी करण्यासाठी सिमेंटचे पत्र आहेत, विशेष सिमेंटचे पत्र आहेत, वातावरण मेंटेन करायला आजूबाजूला झाडं पण आहेत. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टीला त्यांनी कुठेही कसर ठेवली नाही. बरोबर. आणि शासनाचं 1 रुपयाही अनुदान न घेता त्यांनी त्यांचा उद्योग उभा केला. उद्योग उभा करून 1 वर्ष चांगल्या प्रकारे त्यांना उत्पादन मिळालं. पण ह्या अवस्थेत जर शेतकरी डबघाईला आला तर शेतकऱ्याचा वाली आपण शासनाला दोष देत नाही, पण बाकीचे जे त्या शासनाने काम करायला लोक ठेवलेत ते काय याच्याकडे दुर्लक्ष करतात की त्यांनी कुठंतरी याला वाचा फोडा, याचं संशोधन करायला पाहिजे हा फॉल्ट कशात आहे. बरोबर. ह्याचा जो पानं तुम्ही लॅबमध्ये पाठवले होते, बरोबर, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला किंवा याच्यामध्ये काही नाही असं ते म्हणलात, बरोबर आहे. तर त्यांनी शासनाने पाठवले होते की तुम्ही पाठवले? नाही, वैयक्तिक महाराष्ट्रातले जे काही चॉकी सेंटर आहेत आमची एक मीटिंग झाली की बाबा शेतकऱ्यांचं नुकसान होतंय ना, परिणामी आपल्याला तर त्याचं वाईट वाटतंय की शेतकरी आपली चॉकी घेऊन जातात आणि त्याला रुपये भेटत नाही. बरोबर. मग आम्ही एक सर्व महाराष्ट्रातील चॉकी सेंटरवाल्यांनी मिळून एक मीटिंग घेतली आणि याचा संशोधन करण्याचा प्रयत्न केला की बाबा ज्या शेतकऱ्यांना अडचण आली त्यांचे 5 शेतकऱ्यांचे वेगवेगळे नमुने, 5 शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आळ्या घेऊन आणि त्याचा जो काही खर्च असेल, आज पुण्यासारख्या ठिकाणी लॅब आहे तिथं एका टेस्टिंगचं एका रिपोर्टचं 8,000 रुपये फीस आहे. 8,000. हां, आम्ही असे 5 टेस्टिंग केल्या होत्या, पाल्याच्या 5 आणि आळ्याच्या 5. तो खर्च आम्ही कुठं शेतकऱ्याकडून नाही घेतला, सगळ्या चॉकी सेंटरवाल्यांनी मिळून केला. मग ते संशोधन म्हणावं किंवा तिची जबाबदारी तुम्हीच उचलली, संशोधकांनी उचललेली नाही? संशोधकांनी नाही, शासनाने नाही. हे आम्ही आमच्या शेतकरी लेवलवर चॉकी सेंटरच्या सगळ्यांच्या विचारांनी केलेला खर्च आहे. बरं, तुम्ही म्हणत असाल की यांनी का केलं, तर त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला. मी रेशीम उद्योगामध्ये भरपूर वर्ष काम केलेलं आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतही असाल. एक चॉकी सेंटर बांधायला जवळपास 30 लाख ते 40 लाखाच्या दरम्यान, 44 लाखापर्यंत खर्च होतो. 30 ते 44 लाख म्हणजे 35-40 लाख रुपये एक चॉकी सेंटर बांधायला खर्च होतो. कारण त्याचं बांधकाम सिमेंट असतं, त्याच्यामध्ये स्वच्छता, त्याच्यामध्ये त्या सगळ्या यंत्रसामग्री लागतात आणि त्याचा आकडा फार मोठा आहे.
जे की मी तुम्हाला वेळच्या वेळेवरती दाखवलेलं सुद्धा आहे. आणि त्यांनी एवढा जो खर्च केलेला आहे हा काही 10-15 वर्षाचा खर्च नाही. चॉकी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे हे जे शासनाचा पुढाकार होता हे जास्तीत जास्त गेल्या 2-3 वर्षामध्ये आहे. म्हणजे ह्या 2 वर्षामध्येच हे यांचं बांधकाम वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एवढा पैसा त्यांनी कमवलेला नाही. हा त्यांनी व्याजाने किंवा मग कर्ज काढूनच लावलेला पैसा आहे. म्हणजे एकंदरीत चॉकीवाले अडचणीत आले आणि त्याच्यानंतर आपण शेतकऱ्याला पण बोलणार आहोत. तर शेतकरीसुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. तर मी अगोदरच सांगितलं की पैसा शासनाकडं चिकार पैसा आहे, भयानक पैसा आहे. जर तुम्ही विद्यापीठ कृषी विद्यापीठ परभणीला जर गेलात तर जवळपास मला तो 250 एकर 200-250 एकर जमीन ही रेशीम उद्योगाला त्यांनी दिलेली आहे प्रयोग करण्यासाठी. त्याच्यामध्ये जालना जिल्ह्याला, संभाजीनगरला, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र अशी इमारत असते किंवा मग भाड्याने मोठं एक इमारत दिलेली असते. त्याच्यामध्ये एक मोठा फौजफाटा असतो, त्याच्यामध्ये मोठी एक गाडी असती, त्याच्यानंतर सगळा काही खर्च असतो, त्याच्यामध्ये क्लास 1 अधिकारीसुद्धा असतो. त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक कृषी काय म्हणतो आपण त्याला म्हैसूर इथून एक CSBचा सेंटरचा एक हेड इथं दिलेला असतो. त्यांनी हे पूर्ण जिल्हा सांभाळायचा असतो, बघायचा असतो. एवढा जो खर्च आहे आणि या खर्च पूर्ण केलेला शासनाने त्याच्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र विभाग तयार केलेला आहे आणि नॉट स्पिनिंग या 2 वाक्यामुळं पूर्ण खर्च धुळीत जाणार आहे. तर आता आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत आणि ज्यांच्यामुळं आपण इथं आहोत, कारण की आपण त्यांना जेव्हा फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या अशा आळ्या आहेत आणि भाऊ तुम्ही याचं जरा सोक्षमोक्ष लावा. मग म्हणलं तुम्ही चॉकी कुठून घेतली होती तर संतोष वाघमारे यांच्याकडून घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यालाही बोलवलं, दुसरे जे शेतकरी आहेत त्यांचा पण आपण अनुभव घेऊ. तर त्यांची आपण अडचण आता समजून घेऊ, त्यांच्यासाठी काय म्हणणं राहील. भाऊ आपलं एकदा नाव सांगा सगळं. मी शेख महबूब शेख इसाक, राणा ठाकूरवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना, इथला रहिवासी आहे. बरं, तुमच्या 2 बॅच फेल गेल्या म्हणतात तुम्ही. 2 बॅच फेल गेले. पहिली 300-200 असे 500 500. 500 अंडीपुंजाचा तुमचा खर्च, पाला तयार करणं, खत टाकणं, निंदणी करणं, खुरपणं इथपासून ते विजेता, शेरी स्वच्छ, डेकॉल, अस्त्र, फॉर्मेलिन, हे सगळ्याच बाबतीतला खर्च किती झाला असेल? हो, खर्च जर धरला तर अंदाज लय मोठा खर्च झाला नाही. हो, 60-70 हजार रुपये. 60-70 हजाराच्या पुढे होता तो खर्च. 60-70 हजाराच्या पुढेच जाईल. हा, 60-70 हजार नव्हतं का खर्च झाला. मग तुम्ही आज माझं कुटुंब सगळं त्याच्यात आहे ना. सगळं कुटुंब याच्यात, पूर्ण कुटुंब याच्यात आहे. माझ्या घरात एकंदरीत 14 लोक आहे. पूर्ण कुटुंब याच्यात, पूर्ण लोक याच्यावर. बरोबर आहे. तर याचा खर्च एवढा मोठा झाला तर तुम्हाला उत्पन्न याच्यामधून 2 बॅचमधून किती मिळाल मागच्या आणि ह्या बॅचमध्ये 0 उत्पन्न मिळालं मला. याच्यात 1 रुपया सुद्धा नाही, 0 उत्पन्न, काहीच नाही. बरं, तुमची जमीनही चांगली आहे. जमीन चांगली आहे, सगळं चांगलं आहे. आज ह्या शेतीमध्ये माझं दुसरं उत्पन्न भरपूर निघालं असतं. आज जर सोयाबीन पेरलं असतं जवळपास 4 लाख सोयाबीन झालं असतं माझं. बरोबर. आज हे वर्षच व्हायला गेलं ना. बरोबर. तर याचा जो दोष आहे हा दोष कोणाचा? तुमच्या कामाचा, तुमच्या जमिनीचा, तुमचा पाल्याचा दोष कोणाचा? नाही, दोष आता आमच्या पाल्याचा जर म्हणलं संतोष भाऊने त्याने आमच्या पूर्ण पाल्याचे चेकअप केलं आहे. दोष काहीच निघाला नाही. बरं, मग हे दोष कुठे हेच आम्हाला लक्ष देणार ना. आमच्या दोष तुम्हाला लक्षातच येणार नाही. काय आता पूर्ण नियोजन आमचं पूर्ण टेक्निकल एवढं फास्ट आहे. आम्ही कोणाला शेतात येऊ देत नाही, कोणाला शेडमध्ये जाऊ देत नाही. कोणतं कुणकड बाजूला फवारणी जर असेल त्याला लांबूनच फवारणी, परत आमच्या तिकडून साईडनं 2-3 तास सोडतो आम्ही. पूर्ण काळजी घेतली आम्ही. तरी नॉट स्पिनिंग आहे. आहेच. बरोबर आहे ना, 100%. नॉट स्पिनिंग म्हणजे एक राक्षस झालेला आहे. राक्षस की त्यांनी ते म्हणलं की आळे फेकून द्यावं लागतं. डायरेक्ट सगळं उचलून फेकून द्यावं. ते फेकायला बी चांगलं वाटत नाही. जीवन नाही. बरोबर. जीव एवढे घेणं म्हणजे ते बी सोपं नाही ना. ज्याला आपण लहानाचं मोठं केलं भाऊ आणि त्याला डायरेक्ट गड्ड करायचं किंवा जाळून टाकायचं, ते जिवंत असतं तर हे जर आत्मा आपलं हे होतं ना. बरोबर नाही वाटत. आता तुमचा जो शब्द आला की नॉट स्पिनिंग म्हणजे मोठा राक्षस. हो, मग ह्या राक्षसाला संशोधक पण का घाबरायला लागले की त्यांनी त्याच्यावर संशोधन करून हा राक्षस यांनी नष्टनाबूत का करू नये? कळून लावा. हे तुम्ही जे खर्चाचं नमूद केलं शासन, अंडीपुंज निर्मितीपासून तर शेतकऱ्यांच्या कोस धागा निर्मितीपर्यंत अनुदानाचं एवढं भरमसाठ योगदान आहे. हो, मग हे असे जे राक्षस उभा राहिले यांच्यासाठी हे मरमर का करत नाही? आज तुम्ही 200-250 एकर रेशीम संशोधनासाठी जमीन आहे, तिथं हे वेगवेगळे प्रयोग करून तिथले शास्त्रज्ञ काय करतायत? म्हणजे आता तुम्ही भरपूर ठिकाणी चर्चा केली, याचं उत्तर तुम्हाला मिळालंच नाही का आतापर्यंत? कुठलाही वरिष्ठ शास्त्रज्ञ असेल, कोणी असेल, नॉन स्पिनिंग म्हणून आम्हाला उत्तर एंड करून टाकतात. ते कशापासून होत आहे तर हवेतून विषबाधेचा प्रकार, याचा प्रकार. मग हवेतून होते तर पाल्यात का नाही आला?
पाल्यात तर यायला बरं पाहिजे ना. पाल्यात नाही आला, आळीत गेला, आळीत आपली पॅक हाऊस मध्ये असते. बरं ठीक आहे, आळीत पण हवेतून घुसला, आळीत का नाही आलं की त्याचे हे Symptom का नाही सिमटम का नाही निघले की त्याच्यामध्ये आळीमध्ये लॅबमध्ये निघायला लॅबमध्ये यायला पाहिजे की ह्या आळीत ह्या विषाचा प्रकार आढळून आल्यामुळे तिनं कोच बनवली नाही, ती पुढची पिढी थांबवण्यासाठी जे काही असेल ते नष्ट झालंय. मला अभिमान वाटतो संतोष भाऊचा की त्यांनी फक्त तिथपर्यंतच थांबले नाही किंवा यांच्या आळ्या मेल्या जाऊ दे आता मी काय करू, किंवा मग आजच्या ह्या आळ्या मेल्या तर परत दुसरी बॅच तुम्ही घ्या असं न म्हणता त्यांनी त्याचं सूक्ष्मोक्ष लावण्यासाठी डायरेक्ट यांच्या शेतामधला पाला यांच्या आळ्या लॅबला पाठवून त्याच्यामध्ये किती गुणधर्म औषधाचा आहे ते त्यांनी चेक केलं आणि त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही. याचा पोटतिडकीनं ते काम करणारे आहेत. आणि आमची जी टीम होती, आम्ही जे काम केलेलं आहे त्यातली थोडी जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर CSR जे कोश आहे, पांढरे कोश, ते आमच्याचकडे सुरुवातीला झालेले. आम्ही चॉकी सुरुवातीला आम्हीच चालू केली होती, बरोबर. हा. त्याच्यानंतर जे काही जालन्याला बाजारपेठ झालेली आहे त्याला सुद्धा बऱ्यापैकी शासन अधिकारी आहेत, पण तेवढ्याच पोटतिडकीने आम्ही सुद्धा विषय पुढे नेला आणि ते झालेलं आहे. अशा बऱ्याचशा ज्या शासनाची योजना आहेत त्या आम्ही रेटे घेऊन मान्य करून घेतलेल्या शासनाकडून. तर आता त्यांनी आळी पाहिली, त्यांनी जी काही सगळं काही आपण पाहतोय आता, त्यांनी सांगितलं कशा प्रकारे आम्ही पुढे गेलो. आता चॉकी सेंटरवरती बोट ठेवायचं मला तरी आता कारण नाही भेटलं, कारण की त्यांच्याकडे रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट वाटला तर तुम्हाला मी पाहायला सुद्धा टाकतो, त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये चॉकी सेंटरचं किंवा मग याचं पाल्याचं सुद्धा कारण नाही. मग कारण आहे काय, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. तर भाऊंची आपण ओळख पण घेऊन, तेही रेशीम शेतकरी आहेत. भाऊ राम राम. राम राम. रामेश्वर आपलं नाव किसन सांगा. मगर. रामेश्वर किसन मगर, बरं, तुमचं गाव? केकत जळगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. बरं, असं चहा पाणी पित असताना तुम्ही बऱ्याच शेतकऱ्याच्या अडचणी ऐकता, तुमची अडचण आली असेल तर नॉट स्पिनिंगची भीती वाटते की तुम्हाला? हा, भीती वाटते ना. भीती वाटायला लागली. म्हणजे फेल जातं ना माणूस, जवळपास 25-30 हजार रुपयाला 2 शाळ्याला फेल जातं. बरोबर, 2.5-3 महिने पाला येत नाही डबल. बरोबर आहे. म्हणजे 6 महिने चालल्या जाते कष्ट ना, जाते, कष्ट जाते, 6 अपेक्षा महिने जाते, सगळंच जातं ना. आणि मग पैशाचा त्रास होतो ना, परत त्या आळ्या मारावं लागते. ते तर लय अवघड आहे हो. ते सगळ्यात मोठी अडचण तीच तीच आहे, बाकी सगळ्यात मोठी तीच जीव घेणं आहे ना. आपण लहानपणापासून सांभाळतो त्याला आणि मग नंतर फेकून द्यावं लागतं. ते तर मग आपली संस्कृती शिकवत नाही हा, एवढे लाखो जीव मारायचे. लाखो. तर मग हे जे आता सगळं काही चित्र तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये उत्तर कसं भेटेल हे आता आता तुम्ही एक सामान्य शेतकरी, भाऊ हे सामान्य शेतकरीच आहे, याचं उत्तर तुम्हाला काय अपेक्षित आहे, कसं मिळालं? याचं उत्तर आता फक्त शिक्षक लोकांनी द्यावं बा, चांगले मोठाले जे अधिकारी, बरोबर. चौकीवाले, अंड्यावाले, अशा लोकांनी याच्यावर प्रक्रिया करावं काहीतरी, आमचं असं मत आहे. बरोबर. तुमचं किती एकर होती आहे? आमची 1.5 एकर. 1.5 एकर. बरं. 1.5 एकरमध्ये तुम्हाला नॉट स्पिनिंग हा प्रकार कधी झाला आतापर्यंत? आम्हाला आतापर्यंत नाही झाला, पण असं इकडं शेतकऱ्याला झाल्याच्या नंतर आम्हाला धाक पडू राहिला ना. धाक पडायला लागला. बरं, हा जो विषय नॉट स्पिनिंगचा भाऊ, तर हा सगळ्याच गावात नाही किंवा सगळ्या या शेडला आहे तर दुसऱ्या शेडला नाहीये, नाही. या शेडला आहे. हो, हो. हे बी एक चित्र वेगळंच आहे. ते चित्र प्रत्यक्ष आता चालू बॅच मध्ये हो. यांच्या सोबतच्या आमच्या गावात असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोस तयार झाले. हो, आमच्या 2 शेडचं अंतर 500 फूट असलेल्या शेडमध्ये हा फॉल्ट आहे. बरोबर. एकाचे नॉन स्पिनिंगवर गेला, एकाचे कोस मार्केटमध्ये गेले. हो, मग हवेतून होत आहे, तर मग 500 फुटातच यांची हवा ताडली का, जे बरोबर. शास्त्रज्ञ म्हणतात की बरोबर. हवेतून झालंय. बरोबर. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात आर्द्रता जास्त असते, आर्द्रतेद्वारे ते कण, विषाचे कण पाल्यावर जाऊन स्थिरावतात. हो, मग त्या 500 फुटाच्या तिथं जाऊनच थांबले का, बरोबर आहे. त्याच्या पुढच्या शेडवर का गेले का नाही? गेले नाहीत? बरोबर. मग हे जर 500 फुटातच घडतंय, हो, तर मग याचं हे प्रश्न यांच्या अनुत्तरित काय? काय बरोबर. आपण त्या विषयावर की त्यांच्या ठाम जाऊ की नॉन स्पिनिंग, हो. विषबाधा ना, स्लो पॉइझनिंग, हे हो. जे म्हणतात ना, ठीक आहे ना, मग याला 500 फुटाच्या अंतरावर हा प्रकार का घडत नाही? बरोबर. सगळ्यात मोठी अडचण भाऊनी ते सांगितली की तळ्यात मळ्यात बाप दाखवून तर श्राद्ध घाल ही म्हण आहे. तर संशोधक मंडळींना हात जोडून, तुम्ही हात जोडा सगळ्यांनी, मला वाटतं सगळ्यांची हात जोडून विनंती आहे की बाबा हो, शेतकरी महाराष्ट्राचा फार गोत्यात येणारे महाराष्ट्रातला शेतकरी या ठिकाणी रेशीम उद्योग काढायच्या प्रयत्नामध्ये आहे आणि एवढे हजारो लाखो रुपये सरकारचे वाया जाणार आहे. फाशी घ्यायची बारी नाही. तुमचं काय मत याच्यावरती? याच्यावरती काय आहे, असं जर म्हणलं तर फाशी घ्यावं लागेल ना, औषध घ्यावं लागेल ना. 5 लाख व्याजाने भरायचे पैसे पण. काढे, 5 लाख रुपये लावले शेडला. इकडं सारी शेती कुटुंब 2.5 एकर, याच्यामध्ये सगळी 5 एकर शेती माझी.
तुमची जमीन जर बघितली तर 10 ॲव्हरेज सोयाबीनचा आरामात आला असता. 10चं नाही तर 12चं सरकीचंही आलं ॲव्हरेज असतं. सरकीचं ॲव्हरेज निघत. बरोबर आहे. पण आता आम्ही हे सगळे म्हणे लावा हे चांगलं आहे, हा अधिकारी हे ते म्हणले लावा चांगले आहे, रेशीम उद्योगात चांगले पैसा भेटतो म्हणून आम्ही याच्यात आलो. बरोबर. बरं याच्यानंतर याच्या अगोदर आम्हाला चांगलं भेटलं ना. हो पण आता ह्या वर्षी आता 2 प्लॉट गेले. बरोबर. लोकांचे पैसे बाहेरचे याजा नाही, घरात 14 लोक खाणारे, बरोबर. कसे खायचे आता हे लोकांनी, कसं जगायचं, लोकांचे पैसे द्यायचे कसे, बरोबर. चॉकी सेंटरवाल्याचे पैसे बाकी आहे, त्या औषधावाल्याचे बाकी आहे, बरोबर. कोणाचे कसे देऊ. आता असं जर म्हणलं तर काय करणार आहे. गेले 20-22 दिवस याच्यामध्ये गेले, हो बाहेरचं 1 रुपया नाही, दुसरं कामच नाही होत ना शेतीचं. परत याला लोनसुद्धा भेटत नाही. बँकेचं लोन पण नाहीये. बँकेवाले म्हणजे आम्हाला तू ती काय चीज आहे आम्हाला माहीत नाही. बरोबर. बँकेने आतापर्यंत तुम्ही लोन मागायला गेल्यानंतर काय सांगितलं? ते बँकेवाले म्हणजे तू ती काय चीज आहे, ते त्याच्यात येतच नाही. नाही येतच नाही म्हणजे तू ती नाहीच याच्यात. बर. परत शासनाचा 1 रुपया नाही आम्हाला, अं, सगळं व्याजान पैसे काढून लावले मी या शेडला. बरोबर. बँकेचं जर म्हणणं आहे तू ती पीकच हे बँकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही. प्रत्येक बँकेत हा एक कृषी अधिकारी नेमलेला असतो, MSc ॲग्री झालेला असतो. MSc ॲग्री झालेल्या अधिकाऱ्याला जर रेशीम उद्योगातलं तुती हे पीकच माहीत नाही 80% अधिकाऱ्यांना, तर मग ते त्याच्यावर कर्जाची मागणी ते तरी शासनाकडे कशा करतील, यांच्याकडेच अपुरं ज्ञान आहे. असले अधिकारी जर त्या लेवलला नेमलेले असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? तुम्हाला आजच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही ह्या डिग्र्या प्राप्त केल्या, त्याच्यामध्ये तर रेशीमचा अभ्यास आहे. हो आहे ना. मग ह्या अधिकाऱ्यांना विद्यापीठामध्ये स्वतंत्र विभाग आहे. स्वतंत्र विभाग आहे. क्लास 1 अधिकाऱ्याची पोस्ट आहे. पोस्ट आहे. मग हे त्यांना कितीतरी अधिकाऱ्यांना रेशीम उद्योगाची तुतीचं झाडच माहीत नाही. मग काय हे भारताचं भविष्य कशात कृषीप्रधान भारतात. कृषीप्रधान देश आपण ज्याला म्हणतोय, प्रत्येक नॅशनलाइज बँकमध्ये एक कृषी अधिकारी नेमलेला असतो. मग ह्या बँकवाल्याला माहीत का असा नाही रेशीम उद्योग? मग त्यांनी पाठपुरावा करायचा का आमच्या भागात आमच्या बँकच्या पंचकृषीमध्ये असा इतका रेशीम उद्योग आहे, शेतकऱ्यांना त्याची गरज आहे, त्याचं भांडवल शेतकऱ्यांना हो देशाला त्याची गरज आहे. देशाला गरज आहे. आणि पीक कर्ज म्हणून त्यांना त्याचं काहीतरी दर्जा पीक कर्जाच्या स्वरूपात म्हणा किंवा उद्योग म्हणून त्याला लॉंग टर्ममध्ये शॉर्ट टर्ममध्ये काहीतरी त्यांना उभा राहण्यासाठी 2-5 लाख रुपयाचं जर मदत झाली तर हे असे खाजगी सावकाराचे कर्ज काढून आज धुळीच मिळण्याच्या मार्गावर यांचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. याच्यासाठी शासनाने कुठंच दखल नाही. एकतर पीक विमा याला लागू होत नाही आहे. पीक विम्यात कुठेही शासनाने याच्यासाठी दखल घेतलेली नाही आहे. हे खूप मोठं दुर्भाग्य आहे. काय हे पीक शेतात पिकत नाही का? हे आकाशातून पडतंय का? जमिनीवरच पिकतंय ना. तर नाही जर पिकत तर मग 4 लाख येते कुठून? हे शासनाने याच्यावर सगळ्या गोष्टीवर दुर्लक्ष केलेलं आहे. आणि शेतकऱ्यासाठी कुठेतरी इतर पिकाला जसं तुम्ही संरक्षण पीक विम्याचं दिलंय तसं याला पीक विमा म्हणून कुठेतरी त्याच्यात समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे. एक तर अशा याच्यात काही नुकसान भरपाई भेटायला पाहिजे ना माणसाला. जसं आता आपलं हे वाहून गेलं, हे झालं नुकसान, पीक नुकसान झालं तर हे आपल्याला कसे भरपाई भेटती तशी याची भेटायला पाहिजे ना. आता एवढं नुकसान झालं. बरं, रेशीम उद्योगचं भविष्य पाहूनच तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा शेतीत उतरवलं. शेतीत उतरवलं, सगळं घर कुटुंब शेतीमध्ये माझं, बरोबर. सगळं याच्यावर चालू आहे ना आमचं. आणि आता असं जर म्हणलं तर कसं व्हायचं? एक तर शासनाचा रुपया नाही, सगळं घरून बाहेरून लोन काढून सनी शेड बांधलं. बरं, रेशीम उद्योग वाईट आहे का? रेशीम उद्योग चांगला आहे. बरं, रेशीम उद्योग चांगला आहे तर मग याचे उत्तर जर मिळेल तर आजही रेशीम उद्योग सोन्यासारखा आहे. सोन्यासारखं आहे. बरोबर ना भाऊ? बरोबर. आजही शेतकरी रेशीम उद्योगावर नाराज नाहीये. बरोबर. पण रेशीम उद्योगामध्ये ज्या आलेल्या अडचणी आहेत हो, ह्या अडचणी शेतकऱ्यांना त्यांच्या लेवलपर्यंत ते सोडवतात. बरोबर. पण आता ही नॉन स्पिनिंगची अडचण ही सगळ्यात मोठी भयानक, तुम्ही आता जो शब्द वापरला की हा राक्षस, हो, नॉन स्पिनिंग नावाचा राक्षस आज रेशीम उद्योगमध्ये शिरकाव केलाय. बरोबर. हा कुठेतरी बाहेर निघण्यासाठी कुणीच प्रयत्न करत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. बरोबर. बरं भाऊ, तुम्हाला शेतकऱ्यांना, चॉकीवाल्यांना, संशोधक मंडळींना, तुम्हाला आता आपण सर्वसाधारण शेतकरी साधारण बरोबर आहे, तर तुम्हाला दोष कोणाचा वाटतो याच्यामध्ये? आता याच्यात आम्ही चौकीवाल्याला दोष देवा तर चौकीवाल्याचे काही शेडमध्ये तुमचे पानं नेऊन टेस्ट केलं, पानं नेऊन टेस्ट केले, त्यांनी आळ्या नेल्या टेस्ट केल्या, त्याच्यात काहीच हे नाही. हा, मग आता कशात दोष म्हणावा आम्ही? तर मग आता याचं संशोधक काहीतरी शासनाला मंडळींनी काहीतरी माझं निर्णय मत घ्यायला असं आहे
माझं मत असं आहे की संशोधक मंडळींनी यावर संशोधन करून संशोधन करून याचा सोक्षमोक्ष लावा. लावायलाच पाहिजे. आणि विषय म्हणजे तुम्हाला एक सांगतो, याच्यात फक्त शेतकऱ्याची हानी होती अशातला प्रकार नाही. 1 एकरवरती जवळपास 1200 मजूर काम करत असतं. कसं ते तुम्हाला मी सांगतो. अंडीपुंज निर्मिती शेतकरी, अंडीपुंज तयार करणारे, अंडीपुंज वेगवेगळ्या पद्धतीनं वाहतूक करणारे, त्यानंतर रेशीम उद्योगाचे गवत काढणाऱ्यापासून तर पाला टाकणाऱ्यापर्यंत रोजगार, त्याच्यानंतर तो जातो फॅक्टरीमध्ये कोश विक्रीमधून धागा तयार करण्यापासून तर तो कलर तयार करणं, कलर मारण्यापासून कापड तयार करण्यापासून तो विकणं, तो विदेशात पाठवणं. कृषीप्रधान देश जो काही भारत सोने की चिडिया म्हणत होते किंवा भारतात सोन्याचा धूर निघत होतो, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख जे काही पिकं होते त्याच्यामध्ये एक पीक होतं मसाला. भाऊ बरोबर आहे? बरोबर. एक पीक होतं मसाला आणि दुसरं जे काही होतं ते रेशीमसुद्धा त्यामध्ये होतं. रेशीमचा जो रस्ता आहे जुना, हा भारतातून गेलेला तुम्ही पाहता. रेशीम वस्त्राचं वर्णन श्रीकृष्णानं पितांबर घातलेलं आपण नेहमी संस्कृतीमध्ये पाहतो. कृषीप्रधान देशामध्ये सगळ्यात मोठा वाटा रेशीम हा होऊ शकतो. चीनलाही मागं टाकायची ऐपत आपल्या शेतकऱ्याची आहे. पण मला एकच खंत वाटते संशोधक मंडळींनी, आम्ही हात जोडले शेवटी आता, की त्यांनी खरंच जे काय म्हणतो आम्ही खाल्ल्या मिठाला जागायला पाहिजे. हे तर नाही म्हणू शकत कोणी, पण मी म्हणतो खाल्ल्या मिठाला जागून जे तुम्ही पैसे कमवताय, जे तुम्ही सॅलरी घेताय, आयुष्य आराम जगताय, तुमचं कुटुंब AC मध्ये राहतंय, तर ते कुठंतरी या शेतकऱ्यामुळे राहते. तर तुम्हाला कुठंतरी याची जाण असायला पाहिजे आणि त्याची जाण असून तुम्ही या रोगाचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे. नसता तुम्हाला ही जी तुती दिसते, एवढ्या चांगल्या प्रकारची हे प्लॉट तुम्हाला दिसतोय, या प्लॉटला JCB लावायला काहीही वेळ शेतकऱ्यांना लागणार नाही. आणि दुसरं पीक शेतकरी शेवटी आहेच. बाजूला ऊस दिसतो, या ठिकाणी मोसंबी दिसती, तरी शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग लावला. कारण की रेशीम त्यांनी सांगितलं की मला अधिकारी आमच्याकडे आले, शेवटी अधिकाऱ्यावर भरोसा ठेवला, शासनावर भरोसा ठेवला, कृषी संशोधनावर भरोसा ठेवला आणि हे पारंपरिक पीक सोडून अपारंपरिक पिकामध्ये आले. तर आता तुमची जबाबदारी आहे की याला कुठंतरी तुम्ही आता उत्तर द्यायला पाहिजे. नॉट स्पिनिंग म्हणून आपली बाजू झटकण्याचं बंद करा आणि याला काहीतरी पर्याय द्या. किंवा शेतकरी एखादा जर लिंबाला लटकला किंवा मग औषध घेतलं तर याचा पाप तुमच्या डोक्यावर राहणार आहे. असं बिलकुल होऊ नये. आणि रेशीम उद्योगमध्ये मी खूप व्हिडिओ तयार केलेले, 120 व्हिडिओ आपली रेशीम शेतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडतील. त्याच्यामध्ये मी हे सांगत होतो की जर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला उत्तर असेल तर रेशीम उद्योग आहे. पण आता जर रेशीम उद्योगमुळे जर असं वेळ यायला लागली आत्महत्या करण्याची, तर आता वेळ आलेली आहे तुम्हाला विचार करण्याची. मोठमोठे विभाग आहेत, त्यांनी हा विषय तडकाफडकी निर्णय लावावा आणि कुठंतरी शेतकऱ्याला न्याय द्यावा, त्याच्या कष्टाला न्याय द्यावा, त्याच्या अपेक्षाला न्याय द्यावा. एवढं बोलतो. तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे भाऊ? तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे? मेसेज काय आहे की हाच राहील की शेतकरी आज डब घ्यायला आलाय. हो. रेशीम उद्योग हा एक शाश्वत उत्पादन देणारा उद्योग म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. रेशीम उद्योग करणारे शेतकरी बघताय, पण त्याच्यात अडचणी तयार झाल्यात. जिथपर्यंत आम्ही प्रयत्न करतोय शेतकरी लेवलला तिथपर्यंत आम्हाला सक्सेस मिळेल, पण आमच्या डोक्याच्या वरून फिरल्याच्यानंतर शास्त्रज्ञाच्या लेवलपर्यंत विषय गेला. हा त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा ही हात जोडून विनंती. घ्यावं लागतं याच्यामध्ये. बरोबर. खूप कष्ट आहे. बरोबर. सकाळी उपाशी पोटी या, इथं पाणी पाऊस पाडा तर 2-2 वाजता जेवण भेटत नाही. घरी लेकरं उपाशी तापाशी राहते, इकडं सगळे शेतात राहते. लय परेशानी याच्यामध्ये. आणि विचारूच नका. आणि एवढं करून जर तुमच्या पात्रात 1 रुपया जर पडत नाही तर मग काय मरण ना ते माणूस असं करून. आता 1 लॉट गेला चालेल, मध्ये काहीतरी माणूस सहन करणं. आता माझे 2-2 लॉट गेले, काय करू? बरं शेतकरी मित्रांनो, भाऊ जरा इथं खाली दाखवा. जी तुती आहे एकदम क्लिअर कट तुम्हाला तुती दिसते. पलीकडच्या शेतात जाऊ आपण, चला. आणि तुम्ही असंच चला कॅमेरा घेऊन चला, असंच तुम्ही चला, तुम्हाला लक्षात येईल यांचं कष्ट. असं नाही की आपण नुसतं एका जागेवर व्हिडिओ बनवतोय. या ठिकाणी पाला कापलेला आहे, हा पाला खाऊ घातलेला आहे. हा प्लॉट आता फेल गेलेला आहे. तुम्ही जर पाहत असाल तर पूर्ण फांदे त्यांनी आता कट केलेले आहे, हे तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी फांद्यासुद्धा टाकलेल्या आहेत. ठिबक व्यवस्थित आहे. सगळ्या पद्धतीनं हा स्वयंपूर्ण आणि एकही तूट नाही आहे कुठंच. हरळीचं डामकं तुम्हाला कुठं दिसणार नाही. पाला जर पाहत असाल तर पाला इथून दिसतोय तुम्हाला, क्वालिटीचा पाला आहे. जमीन बघत असाल तर जमीनही इथं मुरुम किती फुटावर आहे भाऊ? मुरुम लागतच नाही आम्हाला इथं. एवढी प्युअर जमीन, न मुरुम लागणारी जमीन त्यांनी तुतीसाठी वापरली. तर याचा
परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ लांबवण्याचा उद्देश माझा एवढा की शेतकऱ्याची तळमळ, शेतकऱ्याची जी अडचणी तुम्ही लक्षात घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर तुम्ही उपाययोजना करा. नाही तर पुढच्या सीझनला आज जर संभाजीनगरमध्ये जवळजवळ 200 एकर जर असेल तर पुढच्या वर्षी 50 एकर सुद्धा राहते की नाही ही शंका यामधून उपस्थित होती. तर रेशीम उद्योग वाढण्यासाठी मी सुद्धा फार प्रयत्न केलेले, संतोष भाऊनी फार प्रयत्न केलेले आणि हे प्रयत्नाला सुद्धा खीळ बसायला लागलेली ह्या गोष्टीने. तर आता तुमच्या हातात आहे, जे काही अधिकारी वर्ग आहे, जो संशोधन वर्ग आहे, शेतकऱ्याचा कणा हा संशोधनाचा आहे मी नेहमी म्हणतो. पण आता कणा जर मोडला तर मग शेतकऱ्यांना कोणाकडे पाहायचं. नाहीतर मग आमची पारंपरिक पिकं बरे, त्याच्यामध्ये कापूस लावला आम्हाला माहिती कापसात काय करायचं, सोयाबीन लावलं सोयाबीनचं माहिती आम्हाला काय करायचं, येलो मोजॅक आला ठीक आहे काढून टाक, हरभरं टाक. पण हे एकदा लावलं तर हे निघतही नाही, याला भरपूर वर्ष लागते. तर मग कुठंतरी तुम्ही याचा विचार करायला पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो. आणि विनंतीला मान देऊन संतोष भाऊ या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद म्हणतो. भाऊंनी मला फोन केला होता. भाऊंनी फोन केल्यानंतर त्याने सांगितलं की तुम्ही या आणि आमची ही जरा थोडी चर्चा जी आहे ही सर जगासमोर मांडा, की त्यांचेही मी धन्यवाद देतो की हा प्रश्न तुमच्यासमोर मांडायची ही झाली. पण संशोधक मंडळीला परत पोटतिडकीने सांगतो की याच्यावरती नक्कीच उत्तर शोधा, नसता तुम्हालाही घरी बसावं लागेल, एकही रेशीम शेतकरी उरणार नाही. तर धन्यवाद भाऊ. राम धन्यवाद. धन्यवाद राम राम. धन्यवाद.